अंबादास दानवेंच्या निरोप समारंभामध्ये फोटोशूट वेळी उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधला दुरावा दिसला। ठाकरे आणि शिंदेंनी एकामेकांच्या बाजूला बसणं टाळलं। शिंदेंनी गोरेंना बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं। उद्धवजी 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंचा निरोप समारंभासाठी जाताना भेट। अंबादास दानवे मूळ भाजपचे, त्यांची राजकीय सुरुवात भाजपामधून काही वाद झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। युतीचा धर्म म्हणून आम्ही अंबादास दानवेंना पाठिंबा दिला होता। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, त्यांनी अंबादास दानवेंसारखा कार्यकर्ता मला दिला, पण मुख्यमंत्री आमचे जे आहेत ते लोक त्यांनी घेतले, त्याबद्दल बोलतील का? अंबादास तुम्हीही पुन्हा येईन म्हणा, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। अंबादास दानवेंनी कधी भरलेल्या ताठाशी प्रतारणा केली नाही। जास्त हवं म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये कधी गेले नाहीत। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही डिवचलं। बाळासाहेब सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक सहकार्यांना घरगडी समजू लागले आणि इथेच त्यांची गाडी फसली। उपमुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धवजी दानवेंवरती बोलतील वाटलं होतं, पण त्यांनी टोमणे मारले। देवेंद्रजी पुन्हा येईन बोलले आणि सर्वांच्या नाकावर टिच्चून आले। जनतेनं शिवसेना आणि भाजपला बहुमत दिलं तेव्हा तुम्ही बाजूला गेलात। प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाण। चिंता करण्याची गरज नाही, मी पुन्हा येईन, कुठून येईन ते सांगणार नाही। विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर अंबादास दानवेंचं वक्तव्य।